गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्याच्या कोमारा गावातील एसपी राईस मिलला जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सीएमआरसाठी दिलेल्या धानाची भरडाई न करता राईस मिल मालकांनी छत्तीसगड राज्यात जास्त दरात धान्य विक्रीकरता पाठवले असता याची माहिती देवरी येथील पुरवठा निरीक्षक धीरज पुरी आणि पुरवठा अधिकारी एस राठोड यांना मिळताच देवरी येथून छत्तीसगड राज्यात शासकीय धान्य अवैधरित्या ट्रकमध्ये नेत असताना अडवून चौकशी केली असता हा धान्य ट्रक चालकांनी गोरेगाव तालुक्याच्या विविध कार्यसेवा गुमरदा केंद्रावरून सडकर्जुनी तालुक्यातील कोमारा गावातील एसपी राईस मिल मध्ये न नेता राईस मिल मालकाच्या सांगण्यावरून छत्तीसगड येथे नेत असल्याचे सांगताच पुरवठा अधिकाऱ्यांनी ट्रकला ताब्यात घेत देवरी तहसील कार्यालयात जमा केले आहे। धीरज पुरी, मी निरीक्षण अधिकारी देवरी। धानाची गाडी ही गोरेगाव येथील विविध कार्यकारी सेवा मर्यादित गुमर्रा गोरेगाव येथून भरून कोहमारा येथे एसपी राईस मिल या ठिकाणी पोच करण्याकरता भरण्यात आलेली होती। धानाचे पोते असलेले ते वाहन कोहमारा येथे न जाता आम्हाला पुतळी फाट्यावर आढळल्याने विरुद्ध दिशेने आढळल्याने आम्ही संशयाच्या आधारावर पुढील चौकशी करता ते तहसील कार्यालय येथे घेऊन आलेलो आहे आणि त्याबाबतचं पत्रव्यवहार आम्ही जिल्हा पणन अधिकारी साहेबांना करतोय आणि पुढील चौकशी करून ते आपलं त्यावर निर्णय घेतील। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आधारभूत धान्य खरेदी केंद्रावरून खरीप हंगामात 24,133 क्विंटल धान्य खरेदी केले असून धान्य भरडाई करिता सीएमआर अंतर्गत राईस मिल मालकांशी करार केले असून गेल्या महिन्याभरापासून धान्य खरेदी केंद्राच्या गोदामातून धानाची उचल सुरू आहे। मात्र राईस मिल मालक या धानाची भरडाई न करता गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेल्या चांगल्या दर्जाच्या धानाची विक्री छत्तीसगड राज्यात करत असून बाहेर राज्यातील तांदूळ खरेदी करून सीएमआरच्या नावावर पुरवठा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गोदामात जमा करून मोफत धान्य योजनेअंतर्गत रेशन दुकानातून वाटप करतात। तर याआधी सुद्धा देवरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात जात असलेले 5 धानाचे ट्रक देवरी चेकपोस्टवर पकडले होते। आज आम्हाला तहसीलदार देवरी यांचे पत्र प्राप्त झालेले असून धानाची एक ट्रक आम्ही आमच्या तहसील कार्यालयामध्ये आणून लावल्याबाबत त्यांनी कळवलेले आहे। तसेच सदर ट्रकबाबत संबंधित धान्य आमच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने यावर चौकशी करून उचित कारवाई करण्याबाबत त्यांनी कळवलेले आहे। त्यानुसार सदरचा धान जो आहे तो घुमरला विकास सोसायटी कल्पात्री या सेंटरवरून कोमारा येथील एसपी राईस मिल यांना तो डिवो काढण्यात आलेला होता। याबाबत त्या पत्रानुसार आम्ही संबंधितांची चौकशी करून त्यांच्याकडून अहवाल वगैरे घेऊन या बाबतीमध्ये कारवाई केली आहोत। सर, मिल मालकाचं नाव काय? मिल मालकाचं नाव अगरवाल आहे, एसपी राईस मिल। धानाची किंमत काय होती? खुल्या बाजारात तर विकत होती नाही, ती विकत होती की पुढं चाललं होतं, त्याबाबत चौकशी करू आणि काय नेमकं कमीत कमी त्याची 10 लाख रुपये किंमत आहे एका लॉटची। किती लॉट माल होता त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये अर्धा लॉट होता, 250 क्विंटल। ते पहिल्यांदा निरीक्षण आलं असं कुठे आणखी होतं, त्याच्यावर नियंत्रणासाठी काय उपाययोजना? नाही, आम्ही राईस मिल वगैरे किंवा यांना या बाबतीमध्ये यापूर्वी सूचना दिलेली आहे की आपल्याला देण्यात आलेली डिओ संबंधित संस्थेकडून आपल्या राईस मिलमध्ये घेऊन त्याची भरडाई करून शासनाला तांदूळ जमा करणे आवश्यक आहे। या बाबतीमध्ये अगर कोणतेही मिलर ते धानाची परस्पर विक्री इलिगली विक्री जर करीत असली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। डिओ दिल्यानंतर किती वेळा, किती तासामध्ये, किती दिवसामध्ये धान पोचवायचं? डिओ दिल्यानंतर 7 दिवसामध्ये संबंधित संस्थेकडून राईस मिलरने तो धान उचलून आपल्या राईस मिलमध्ये नेणे आवश्यक आहे। आपण खरेदी किती झालेली होती आणि त्यापैकी किती धानाची उचल झालेली आहे? किती सोसायटीच्या माध्यमातून ही उचल करण्यात आली? यावर्षी किती राईस मिलरशी आपला करार झालेला आहे धान्य भरडाईचा? यावर्षी 326 राईस मिलरशी धानाचा करार झालेला आहे भरडाईसाठी। त्यापैकी 225 राईस मिलरने या कार्यालयाकडे BGFDR यानुसार आपल्याकडे डिओ उचलण्यासाठी। त्यामुळे कोमारा येथील एसपी राईस मिलच्या धान्य विक्रीकरिता पाठवताना पकडण्यात आल्यावर जिल्हा पणन विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकारी या राईस मिल मालकाशी केलेला सीएमआरचा करार रद्द करून काय कारवाई करतात हे आता पाहण्यासारखं असेल।